एकांतात आंब्याच्या झाडाखाली मी हे शिवकथा महाराजांच्या मुखातली अमृतवाणी मी श्रवण करीत होतो. झाडावर कमीत कमी 40 ते 50 माकडं असतील महाराज. गोंधळ घालणारी माकडं होती. मोबाईल असा समोर धरलेला होता. त्यातली 15 ते 20 माकडं प्रत्यक्ष जीवनात आलेला अनुभव आहे. खाली उतरली आणि कथा श्रवण करू लागली महाराज. पाठीमागं माकड आले, ते उतरले. मोबाईल बंद केला. मुद्दाम मला त्यांची परीक्षा पाहिजे होती. पुन्हा माकडाने गोंधळ करायला चालू केला. ते खुनी होतं, ती आम्हाला पण कथा ऐकायची आहे. पुन्हा महाराजांची कथा चालू केली. भक्तिभावाने त्याने कथा ऐकली. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. झाडावरचा पाला खाणारी माकडं जर ही शिवकथा, पवित्र गोड कथा श्रवण करतात, तर आपल्यासारख्या माणसात जन्माला येणाऱ्या मनुष्य प्राण्यांनी का कथा श्रवण करू नये. हा मला संदेश होता महाराज. पार्वती पदे शिव हर हर महादेव जीवनातला आलेला प्रसंग इथंच महाराज मी थांबवतो.